नमस्कार मित्रांनो, जय सद्गुरू। आज मी तुम्हाला मस्त असे तळणीचे मोदक करून दाखवणार आहे। त्यासाठी मी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पहा मित्रांनो, आपलं पीठ असं छान भिजलेलं आहे। तर मी असे गोळे तयार करून घेते आणि मी सारणाचे पण असे गोळे तयार करून घेतलेले आहेत। हे पहा, असं पिठामध्ये मस्त असं मी घोळून घेतलेलं आहे। तर याच्यामध्ये मी आता हा सारणाचा एक गोळा ठेवते आणि याला असं करायचं। अशा कळ्या पाडत जायचं आणि हे गव्हाचं असल्यामुळे ह्याला मस्त अशा कळ्या पडत जातात। आता कळ्या पाडून झालेलं आहे, तर हे आता आपण तो असं मस्त मिटवून घ्यायचं। हा आपला असा मोदक तयार झालेला आहे। पहा, याच्यामध्ये मी पुन्हा एक सारणाचा गोळा ठेवते। तुम्ही याला उकडीच्या मोदकाप्रमाणे पण असं करू शकता, काय की याचं होतं पडलेले आहेत अशा खाली बंद करून घ्यायला। झाला आपला मोदक तयार। या प्रकारे मी सर्व मोदक आता करून घेते। जास्त टाकायचे नाहीत, जेणेकरून आपल्याला हलवायला पण यायला पाहिजे। काढून घेऊया। हे पहा मित्रांनो, आपले मस्त असे तळणीचे मोदक तयार झालेले आहेत। तर तुम्ही पाहिलं असेल हे मोदक करायला किती सोपं आहे। मी याच्या आधी उकडीच्या मोदकांची पण रेसिपी टाकलेली आहे। तर आता मी हे तळणीचे मोदक आमच्या गावाकडे करतात त्या प्रकारे करून दाखवलेले आहेत। तर एक मोदक तुम्हाला असा तोडून दाखवते। मस्त असं क्रिस्पी झालेला आहे आणि हे 8 दिवस 10 दिवस असेच राहू शकतात। तर तुम्ही एकदा ही रेसिपी करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।